नमस्कार. मी रोहित सावंत, पिंपरी चिंचवड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन याच्यातर्फे मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. सोसायट्यांशी निगडित विविध विषयांवर आम्ही एक तत्पर मालिका सुरू करायचं चालू केलंय आणि या मालिकेतला सगळ्यात पहिला विषय जो आहे तो म्हणजे ओला कचरा आणि त्याचं व्यवस्थापन. याच्यावर आम्ही सगळ्यात पहिली एक मालिका बनवायची सुरुवात करतोय. काही दिवसापूर्वी पालिकेने डिक्लेअर केलंय की 100 किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्ती ओला कचरा जे लोक तयार करतात किंवा ज्यांना बल्क वेस्ट जनरेटर असं म्हणतात, त्यांचा कचरा ते उचलणार नाहीत किंवा त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार नाहीत. आता महासंघाचं त्या बाबतीत एक मत आहे की जे इंडिपेंडंट बल्क वेस्ट जनरेटर आहेत त्यांच्याबद्दल काही धोरण पालिकेकडनं दिसत नाही आणि करदात्यांचं असं म्हणणं आहे की ह्या बाबतीत समतोल राखला गेला पाहिजे. तरी पण हा उपक्रम पर्यावरणासाठी अत्यंत उपयोगी असल्यामुळे महासंघाने याच्या विरोधात न जाता त्याच्या सोबत पालिकेसोबत कसं काम करता येईल याच्यावरती भर द्यायचं ठरवलेलं आहे. आणि याच मुळे हा जो विषय आहे, जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे ओला कचरा व्यवस्थापन, याच्यावर आम्ही मालिका करायची सुरुवात केली आहे. तर याच दृष्टीने आज आम्ही आलो आहोत संस्कृती सोसायटीमध्ये. या सोसायटीने आतापर्यंत बरेचसे असे उपक्रम राबवले आहेत जे पर्यावरणासाठी हितवर्धक आहेत आणि त्यांचा जो ओला कचरा व्यवस्थापन ह्या प्रोजेक्ट बद्दल आज आम्ही माहिती घेणार आहोत. तर आज मी तुमची ओळख करून देतो. माझ्यासोबत आहेत डॉक्टर पूजा पांगम. पूजा पांगमजी, आपलं सगळ्यात पहिलं हार्दिक आभार वेळ दिल्याबद्दल. मला वाटतं आपण या विषयावर तुम्ही स्वतःबद्दल थोडं इंट्रोडक्शन द्यावं आणि मग आपण आपल्या या प्रकल्पाबद्दल माहिती गोळा करूया. नमस्कार, मी डॉक्टर पूजा पांगम. मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये आम्ही जे प्रोजेक्ट सुरू केले वेगवेगळे, त्याच्याबद्दल आज आपण बोलूया. पण सुरुवात कशी केली म्हणायची म्हटलं तर 10 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो ॲक्च्युली की कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं, ओला कचरा चांगल्या प्रकारे कंपोस्ट व्हावा. पण ते वर्कआउट होत होतं कारण बरेच प्रॉब्लेम्स येत होते. त्याच्याबद्दल मी टप्प्याटप्प्यात बोलूया. आपल्यासोबत श्री सचिन गुणाले पण जोडलेले आहेत. ते आणि पूजा मॅडम हे दोघेही संस्कृती सोसायटीमध्ये राहतात. तर सचिन सर आणि पूजा मॅडम, सगळ्यात पहिलं म्हणजे हा प्रकल्प चालू करण्यामागची आपली प्रेरणा काय होती आणि हा प्रकल्प चालू करताना आपल्याला काय काय अडचणी आल्या? आम्ही 10 वर्षापूर्वी इथं राहायला आलो ह्या सोसायटीमध्ये. राहायला आल्यानंतर बऱ्याचदा असं जाणवलं की जे शहराच्या अवतीत होती, जे डम्पिंग ग्राउंड्स आहेत, तिथं राहणारे लोक, तिथल्या ओव्हरऑल इकोसिस्टमवर झालेला परिणाम आणि जे त्या लोकांना जे प्रॉब्लेम फेस करावं लागतं हे बघता असं जाणवलं की आपण याला जिम्मेदार आहे. कारण आपला कचरा इथून घेऊन जाताना पण एक दुर्गंध देतो, तिथं जाईपर्यंत लोकांना त्रासच देतो. पण कुठेतरी याला आपल्या इथं सेटल करता येईल का, ह्या उद्देशाने आम्ही बरेच एक्सपेरिमेंट केले. आम्ही ते रोलरवाले कंपोस्टर आणले, वेगवेगळे कंपोस्टर ट्यूब्स ट्राय केले, ओपनमध्ये ट्राय केले, पण कुठल्या ना कुठल्या इश्यूमुळं किंवा दुर्गंधीमुळं ते प्रयोग आम्हाला बंद करावे लागले. आता हा प्रयोग आम्ही जवळपास 7-8 महिने झाला हा चालवत आहे आणि याच्यामध्ये तसे जे इश्यू आम्हाला पूर्वी जाणवले ते ह्याच्यात कधीच अजूनपर्यंत आले नाही. आणि आता इथं जवळपास ॲक्टिव्ह 12 कंपोस्टर आहेत जे तुम्ही बघताय. पण कुठलीही दुर्गंध नाही, आपण आरामात इथं सहज थांबू शकतोय. तर हेच ह्या टेक्नॉलॉजीचं मूळ हे आहे, फीचर आहे, ज्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित डिकम्पोजिशन करता येऊ शकते सोसायटीमध्ये. पूजा मॅडमनी हा इनिशिएटिव्ह आमच्या इथं राबवण्याचं ठरवलं आणि त्या पूर्ण हे कंडक्ट करत आहेत. त्यांना पण बरेच इश्यू आले. मेजर सेग्रिगेशनमध्ये इश्यू आले, कारण आपल्या इंडियन कल्चरमध्ये सेग्रिगेशन हा प्रकारच नाही. घरातला सगळा सगळं घराच्या बाहेर टाकायचं हेच आपल्याला पहिला माहीत आहे. मग त्याच्यामध्ये बरेच अडथळे आले. मग मी डोर टू डोर जाऊन कॅम्पेन केलं, लोकांना एज्युकेट केलं आणि त्याच्यानंतर, कारण ह्या कंपोस्टिंगमध्ये सेग्रिगेशन हा मेन की रोल आहे. जर सेग्रिगेशन नाही झालं तर कंपोस्टिंग व्यवस्थित होत नाही.
कुठल्याही कंपोस्टिंगमध्ये तोच प्रॉब्लेम आहे. जर सेग्रिगेशन 100% झालं तर कंपोस्टिंग पण 100% व्यवस्थित होऊ शकतं. तर पूजा मॅडम, आपण सगळ्यात पहिलं या प्लांट बद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती द्या, म्हणजे बाकीच्या सोसायट्यांना ही एक्झॅक्ट सिस्टम कशी चालते याच्याबद्दल थोडी माहिती मिळते. हे IPCAचे बिन्स आहेत. आम्हाला जेव्हा सुरुवातीला जसं दादांनी सांगितलं, आम्ही सुरुवात जेव्हा केली त्याला खूप प्रॉब्लेम्स होते, जसं की लिचेट जे बाहेरचं पाणी ते बाहेर पडत होतं, त्याचा वास यायचा किंवा रोडट म्हणजे उंदी किंवा मुशी तर लागत होत्या, कचरा खूप व्हायचा आणि वास दुर्गंधीमुळं आणि त्या सगळ्या कचऱ्यामुळं त्याचं ऍक्सेप्टन्स चांगलं नव्हतं. पण हे बिन्स खूप छान प्रकारे काम करतात. त्याच्या आतमध्ये लंग्स आहेत, म्हणजे कसं हे एरोबिक सिस्टीमवर चालतं, म्हणजे ज्यामध्ये हवा आतल्या खेळली जाते, त्याच्यामुळे डिग्रेडेशन जे असतं कचऱ्याचं विघटन ते खूप लवकर होतं. आतमध्ये आपण त्याच्यामध्ये जसा कचरा आपल्या सोसायटीमधून येतो त्याच्यामध्ये कोकोपीट मिक्स केलं जातं काही प्रमाणामध्ये आणि नंतर तो लेअर बाय लेअर टाकलं जातं. एकदा का हा भरत भरत वरपर्यंत गेला की नंतर जसं जसं खाली विघटन त्याचं होईल तसं तसा कचरा खाली बसायला लागतो. एकदा का हा बसायचा बंद झाला, याचा अर्थ जणू 80% किंवा 90% भरला की तो खाली बसायचा बंद होतो. त्यावेळेला खालचा कचरा इथे रेडी असतो. अशा प्रकारे तो खत तयार झालेला असतो. त्यातून खालच्या कंपार्टमेंटमधून कचरा बाहेर काढला, खत बाहेर काढलं की परत वरून आपण लोडिंग करू शकतो. म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसेस असते, काही थांबायची गरज नसते आणि ते रेग्युलर करत राहिल्यामुळे आपल्याला आता इतर ट्रेडिशनल मध्ये कसं असायचं, एकदा युनिट भरलं की 3-4 महिने थांबावं लागत होतं, तसं इथे थांबावं लागत नाही, कंटिन्युअसली प्रोसेस सुरू राहते. थोडी आता आपण माहिती बघूया, हे कॉम्पोस्टर्स आतमधनं दिसतात कसे, तर दादा हे जरा उघडून दाखवा. तर याच्यात तुम्ही बघाल की जो आपला डेली ओला कचरा आहे तो याच्यात साठवला जातोय आणि या प्रत्येक कॉम्पोस्टरला खाली काही दरवाजे आहेत. तुम्ही हे दरवाजे बघत असाल, हे दरवाजे बेसिकली ह्यांचं एक्झिट आहे, जिथनं आपण हे कॉम्पोस्ट बाहेर काढू शकतो. तर हा एक अख्खा तयार झालेला पीठ आहे. याच्यात हे खत पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि मूळ म्हणजे पाणी सगळं ड्रेन आउट झाल्यामुळे जे हे लिचेट मॅडम आपल्याला सांगत होते, हे सुद्धा एक पौष्टिक खाद्य असतं झाडांसाठी. हे लिचेट सगळं खाली जमा झाल्यामुळे हा कचरा पूर्णपणे कॉम्पॅक्ट झालेला असतो. कचरा नाही, हे खत पूर्णपणे कॉम्पॅक्ट झालेलं आहे आणि हे डायरेक्ट काढून तुम्ही झाडांना सुकवून वापरू शकता. आता मॅडम, सगळ्यात मोठा प्रश्न की ज्या ज्या सोसायट्यांना असे प्रकल्प चालू करायचे, त्यांनी किती जागेचं व्यवस्थापन केलं पाहिजे, साधारण त्यांचा खर्च, त्याची सोय कशी केली पाहिजे, किती मनुष्यबळ लागेल, आणि दुसरं म्हणजे हा प्रकल्प चालू करायचा असेल त्यासाठी काय काय गोष्टी त्यांची काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं तर 2 प्रकार होतील. एक तर जे नवीन सोसायटी आहे त्याच्याबद्दल बोलू, प्लस ज्या जुन्या सोसायटी आहे. नवीन सोसायटीमध्ये मला वाटतं की जेव्हा जेव्हा त्याचा प्लॅन पास होतो ना, तर PCMCने काळजी घ्यावी किंवा कॉर्पोरेशनने काळजी घ्यावी की तिथे एक सेपरेट युनिट असावं, त्याची जागा असावी जे रिसायकलिंग युनिट म्हणून काम करेल. प्लस जेव्हा आपण घर डिझाईन करतो त्याच्यामध्ये स्पेशली सेग्रिगेशन एरिया असावा. आता आम्ही बघतो की घरात आपल्याकडे ड्राय बाल्कनी एरिया दिले बऱ्यापैकी देतात सगळ्याकडे, पण तसं एक स्पेसिफिक जागा असावी. नवीन जर घर ते बांधत असेल तर, किंवा नवीन तुमचं काही प्लॅनिंग असेल तर, किंवा सोसायटीला मोठी सोसायटी जर असेल 100+ फ्लॅट्स असतील तर त्यांनी सेपरेट जागा त्यासाठी आधीच प्लॅनमध्ये पास करून घ्यावी, कारण जागेचा प्रश्न मोठा आहे. बरं, ज्या सोसायटी ऑलरेडी तयार आहेत त्यांच्याकडे जागा हा एक मोठा प्रश्न आहे. आता आम्हाला लकीली एवढी जागा मिळाली, पण नसेल तर मला वाटतं इंडिव्हिज्युअल बिल्डिंग खाली 2-2 तुम्ही फिक्स देऊ शकता, 2-2 कंपोस्टिंग बिल्स देऊ शकता. अशा पद्धतीने आणि याचा वास नसल्यामुळे बिल्डिंग खाली पण आपण फक्त काय जागा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन जरा ऑपरेशनल तुमच्या गोष्टी वाढतील, पण त्याच ओके, ही सुरुवात होईल त्या गोष्टी. दुसरी गोष्ट गरज आहे ती पैशांची म्हटलं तर फायनान्शियली आपल्याला एवढे पहिले 6 आपल्याला फ्री मिळाले होते, नंतर ते 6 आपण आणखी करणार होतो त्यांनी ॲड करणार आहोत. तर हे काही 25,000 वगैरे कॉस्ट आहे त्याच्या प्रत्येक बिलची, म्हणजे 3-4 लाखाचे कॉस्ट पहिलं स्टार्टिंग असेल, तेवढं पण नाही लागायचं. मला ते 2 लाख पुरेसे आहेत, कारण पहिले 6 तर तुम्हाला फ्री मिळतात त्यांच्याकडून, पण नंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप ॲड करू शकता. आम्ही आमच्या सोसायटीमध्ये काय केलं होतं, पहिल्यांदा एक बिल्डिंग घेतली होती, पायलट प्रोजेक्ट केला. त्या बिल्डिंगचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, त्या सगळ्यांना मेसेजेस पाठवले, कसं सेग्रिगेशन करायचं हे सांगितलं, त्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांना जाऊन पर्सनली त्या भेटून सांगितलं आणि नंतर सेग्रिगेशन सुरू केलं. ओके,
आणि ते जेव्हा पायलट प्रोजेक्ट चांगला झाला मग दुसरी बिल्डिंग ऍड केली, मग तिसरी चौथी असं करत करत सगळ्या बिल्डिंग आता ऍड झालेल्या आहेत. असं तुम्ही स्टेप बाय स्टेप करा, एकदम सगळं नाही करता येणार. नंतर मनुष्यबळ म्हटलं तर आमचे दीपक आहेत आणि नारायण, हे दोघं इथे काम करतात. तशी 2 डेडिकेटेड माणसं यायला लागतातच, कारण मिक्सिंग व्हायला हवं. बाकी तुमचा हाऊसकीपिंग स्टाफ तुम्हाला आणून देतो, पण मिक्सिंग करण्यासाठी 1 तास 2 तास त्यांचे रोजचे होतात. प्लस हा कचरा तयार झाल्यानंतर काढून चाळणं किंवा पाला कचरा असेल तर तो करणं, ते साफ ठेवणं, हा एक काम मोठं असतं. तेव्हा 2 माणसं ते लागतात होतात. आणि सोसायटीच्या लेवलवर म्हणतात तर एक डेडिकेटेड टीम असेल, जशी तर आमची टीम आहे झिरो वेस्ट म्हणून तिला कमिटी म्हणून नाव दिलंय. तर आम्ही 10-12 लोक आहोत जे हे कामचे विलिंगली काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे सेक्शन्स ठेवले, जसं की कंपोस्टिंग, वेस्ट कंपोस्टिंग हे झालं, प्लस प्लास्टिकचं वेगळं करतो, प्लस कपड्यांसाठी जुन्या कपड्यांसाठी वेगळी टीम आहे, प्लस ई वेस्टची आहे. तर असे 5 म्हणजे त्याच्यामध्ये डेडिकेटेड सॅनिटरी वेस्ट आहे. तर ते आम्ही आमचं काम आपलं करतो, एकमेकांशी मीटिंगमध्ये आम्ही डिस्कस करतो. तर तशी टीम 2 लोक डेडिकेटेड आणि थोडे फंड्स आणि जागा ही महत्वाची. तर धन्यवाद मॅडम तुम्ही टाइम दिल्याबद्दल. आपण सगळ्यांनी आता बघितलेलंच आहे की पूजा मॅडम असो किंवा सचिन सर असो, यांनी दोघांनी आपल्याला साधारण सांगितलंय की हा प्रकल्प त्यांनी कसा चालवला आहे. मुळात एक सोसायटी स्वतःच्या कष्टाने एवढं सगळं उभारून प्रोसेस करते, हीच मोठी अप्रिशिएट करण्याची गोष्ट आहे. मला वाटतं की पालिकेने या गोष्टीची पण दखल घेतली पाहिजे की सोसायट्या अशा प्रकल्पात योगदान द्यायला तयार आहेत, तर या गोष्टींचं प्रोत्साहन पालिका कसं सोसायट्यांना देऊ शकते याच्याकडे भर द्यावा, किंवा सेंट्रली एक जागा अशी निवडून देऊन जिथे आपण असा हा सेटअप करू शकू आणि सोसायट्या स्वतःहून तिथे आणून आपला ओला कचरा प्रोसेसिंगसाठी देऊ शकतील, अशी जरी सोय केली तरी मला वाटतं बऱ्याचशा सोसायट्या अशा पर्यावरणासाठी हितवर्धक ज्या ज्या इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यात भाग घेण्यात नक्कीच पुढे येतील. तर त्यामुळे मला वाटतं की हे असे विषय आपण घेत राहिले पाहिजे. आज आपण हा एक विषय घेतलेला आहे. आपण परत पुढच्या भागात भेटू अशाच एका सोसायटीच्या विषयाला घेऊन, ज्याच्यात आपण स्वतःहून कॉन्ट्रीब्युट करून आपलीच सोसायटी नाही तर पूर्ण आपल्या पिंपरी चिंचवड एरियाला कसं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो याच्याबद्दल. धन्यवाद.